गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरात पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपानजीक मोकळ्या जागेत एका तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. राकेश धर्मा कांबळे, वय 32, राहणार गणेशनगर, गल्ली नंबर 9 असं त्याचं नाव आहे. प्रेम प्रकरणातून त्याची हत्या झाल्याची चर्चा घटनास्थळी व आयजीएम रुग्णालयात सुरू होती. पोलिसांनी घटनास्थळी तोडफोड केलेल्या 2 दुचाकी मिळून आल्या. घटनास्थळी पोलिसांनी दिलेली माहिती अशी: पंचगंगा सहकारी साखर कारखाना परिसरात आज रात्री काही मिरवणुका सुरू होत्या. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास भारतमाता हाऊसिंग सोसायटी समोरील कारखान्याच्या पेट्रोल पंपाजवळ असलेल्या मोकळ्या जागेत मोठा गोंधळ उडाला. एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. राकेश कांबळे याच्यावर काहींनी जाब विचारत धारदार शस्त्राने हल्ला केला. सपासप वार करून हल्लेखोर पसार झाले. जखमी राकेश याला उपचारासाठी नागरिकांनी आयजीएम रुग्णालयात दाखल केलं. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांसह पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे घटनास्थळी पोहोचले. यावेळी पोलिसांना 2 दुचाकींची तोडफोड केल्याचं निदर्शनास आलं. त्वरित पोलिसांनी तपासाची चक्रे हलवून तपास गतिमान केला. पूर्ववैमनस्यातून प्रेम प्रकरणातून राकेशचा खून केल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. मृताचे नातेवाईक व मित्रमंडळींनी आयजीएम रुग्णालयात मोठी गर्दी केली. या घटनेनंतर भारतमाता हाऊसिंग सोसायटी परिसरासह आयजीएम रुग्णालयात काहीसं तणावाचं वातावरण बनलं. पोलिसांनी दोन्ही ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केलाय.